आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। मुंबई पालिकेच्या ठेवीवरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। मुंबईला कुणी मायबाप राहिलेला नाही, सध्या लुटारूंचं राज्य सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। दरोडा टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या मुंबई महापालिकेवरील प्रस्तावित मोर्चावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावलेला आहे। मुंबईच्या निधीवरूनही त्यांनी उद्धव ठाकरेंना टोले लगावले। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। पालिकेवरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये चांगलीच झुंपल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई पालिकेच्या ठेवीवरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये सध्याच्या घडीला शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे। मुंबईला कुणी मायबाप राहिलेलं नाही, सध्या लुटारूंचं राज्य सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। तर दरोडा टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना लगावलाय। आता आपण पाहतो की वारेमाप उधळपट्टी चाललेली आहे। मग ती रस्त्याच्या नावाने असेल, G20च्या नावाने असेल, आणखीन कशाची असेल, मुंबईला मायबापच कोणी राहिलेलं नाहीये। सगळं काय आहे ते लुटालुटच चालू आहे। आणि या महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला शिवसेना महापालिकेवरती विराट मोर्चा काढणार आहे। या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेते करतीलच, आदित्य करेल। चोरीची भाषा करणं हे त्यांच्या तोंडी शोभत नाही। गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला, मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले याचा हिशोब कॅग आता विचारणार आहे। SIT डिक्लेअर झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, परंतु दिशाभूल होणार नाही। दूध का दूध, पाणी का पाणी होईल। आम्ही आता मी तुमच्यासमोर पहिल्यांदा मोर्चा जाहीर करतोय। महाविकास आघाडी येत असेल येऊ दे। आम्ही जे मुंबई प्रेमी आहेत आणि ही लूट काय होते, मला असं वाटते की 92,000 कोटीच्या ठेवी, या देशातली सगळ्यात ही मोठी महापालिका आहे जिच्या एवढ्या ठेवी मोठ्या कष्टाने, या मुंबईकरांचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे, तो हे लुटत आहे। मग यांचा डाव असा आहे की एक तर GST BST लावून सगळं काही त्यांच्या हातात घेतलेलंच आहे। मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला एकेचा कटोरा घेऊन दिल्लीच्या दरबारी उभी करायची, हा त्यांचा मनसूबा आहे। निष्पक्षपातीपणे जे कॅगने ताशेरे ओढलेत त्या बाबतीमध्ये SIT चौकशी करेल आणि या मुंबईकरांचा पैसा जो आहे, हा मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्याच तिजोरीमध्ये राहिला पाहिजे। तो कुणालाही इतर इकडे तिकडे वळवता येणार नाही। आणि म्हणून आज ही केविलवाणी धडपड आहे, चांगलं आहे। यामध्ये सगळं दूध का दूध, पाणी का पाणी या चौकशीतून समोर येईल। आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। आमदार गीता जैन यांनी अभियंत्याला मारहाण केलेली आहे। अनधिकृत बांधकाम पाहणीच्या वेळेचा हा संपूर्ण प्रकार आहे। भाईंदरच्या आमदारांची ही दबंगिरी त्या ठिकाणच्या नागरिकांनी देखील पाहिली। प्रभाग क्रमांक 6चे अभियंता आहेत शुभम पाटील आणि सोनी हे अनधिकृत बांधकाम तोडायला गेलेले असताना मीरा भाईंदर शहराच्या आमदार गीता जैन यांनी अभियंता शुभम पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे। त्याच संदर्भातला हा व्हिडिओ देखील त्या ठिकाणी व्हायरल होताना दिसतोय। अनधिकृत बांधकाम पाहणीच्या वेळेचा हा संपूर्ण प्रकार पाहूया। अरे आने दे ना वीडियो, खड़े खड़े देख ना। राजा मयाल आमचे प्रतिनिधी यावेळेला फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजा, यावेळेला जो व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, काय नेमका प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे? आमदार गीता जैन यांनी अभियंत्याला मारहाण केल्याचं कळतंय। ही घटना ही काशीमीरा परिसरातली आहे। तिथे प्रभाग क्रमांक 6चे अभियंता आहे शुभम पाटील आणि सोनी, हे दोघे गेले होते अनधिकृत बांधकाम जे आहे तोडायला। तिथे लोकांनी तुला थांबवलं आणि ते नंतर ती गीता जैन आली, जे विधायक आहे चिकडीची, तिने सांगितलं की तुमच्याकडे कुणी नोटीस दिल्या काय, तुम्ही नोटीस न देता कशा प्रकारे ही बांधकाम तोडतात आहे। या दरम्यान जे अभियंता आहे शुभम पाटील ते काय हसले होते। नंतर गीता जैनला गुस्सा आला आणि तिने तिच्या कॉलर पकडून तिला मारहाण केली आहे। ही व्हिडिओ आता समोर आला आहे आणि याची पूर्ण काय घटना आहे ही
जे गीताजन आम्हाला समोर येऊन बोलताय माहीत पडले की काय ही घटना होती नेमकी. बरोबर आहे. मात्र भाईंदरच्या आमदारांची थेटपणे ही दबंगिरी पाहायला मिळते. काय या संदर्भातल्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे? आता काय प्रतिक्रिया ह्याची आता जी घटना आहे, आता ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता माहीत पडला लोकांना की ह्याची घटना झाली आहे. आमदारने एक पालिकाच्या अभियंत्याने ती मारहाण केली आहे. नंतर आता लोक इथे खूप त्रस्त आहे की इथे जे अभियंता आहे, जे मीरा भाईंदर महानगरपालिकाचे कुठेही जाऊन ना नोटीस देता बांधकामला तोडतात आहे, लोकांना बाहेर काढतात आहे. त्याच विषयी ही गीताजनने ही कारवाई केली आहे. नक्कीच धन्यवाद राजा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एकनाथ शिंदेंच्या उठावाला आज 1 वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी राज्यात राजकीय भूकंप झाला होता. दरम्यान या दिवसावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगलेला आहे. ठाकरे गटाकडून आजचा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात आला, तर शिवसेनेकडून स्वाभिमान दिनाच्या माध्यमातून ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यात आलं. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. गद्दार दिन विरुद्ध स्वाभिमान दिन. शिवसेनेतील बंडावरून राजकारण. पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी राज्यामध्ये राजकीय भूकंप आलेला होता. तारीख 20 जून 2022. तो सोमवार होता. विधान भवनात विधान परिषदेच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं. एकीकडे महाविकास आघाडीतल्या काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झालेला होता, तर दुसरीकडे तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसह नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतल्या बंडाच्या चर्चेला उधाण आलं. एकनाथ शिंदे आपल्या निवडक सहकारी आमदारांसह सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. त्या राजकीय बंडाला आता 1 वर्ष झालेलं आहे. पण त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मंगळवारी गद्दार दिन साजरा केला. गद्दार दिनानिमित्त म्हणजे आज जागतिक गद्दार दिन आम्ही मागणीच केलेली आहे संजय राऊतांनी. काय कोण केली योनोकडे का कोणाकडे करतात, कारण ते निवडणूक आयोगाकडे नाही ना. नाही, शेवटी गद्दार किती झालं तरी गद्दारच राहणार. एकीकडे ठाकरेंच्या पक्षानं गद्दार दिन साजरा करत सत्ताधारी शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं मंगळवारी स्वाभिमान दिन साजरा केला. तो स्वाभिमान जगवण्यासाठी मागच्या 20 तारखेला जो एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, त्या उठावामध्ये आम्ही सामील झालो. त्याबद्दल आजही मला आणि आमच्या 40 आमदारांना अभिमान आहे आणि म्हणून आमच्यासाठी हा बाळासाहेबांचा स्वाभिमान आम्ही जो जपला तो स्वाभिमान दिन आहे आणि ज्यांनी मतदारांची गद्दारी केली त्यांच्यासाठी गद्दार दिन आहे. खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. भाजपशी सत्ता वाटपावरून बिनसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी करून महाविकास आघाडीचं सरकारही स्थापन केलं. मात्र अवघ्या 2.5 वर्षातच हे सरकार कोसळलं. त्याला कारणीभूत ठरलं एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतलं बंड. त्या बंडानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्तांतर झालं, पण शिवसेनेतल्या त्या फुटीवरून पुन्हा एकदा राजकारण रंगलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वर्धापन दिन सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवरही टीका केल्याचं दिसलं. यालाच प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आलेल्या जुन्या नोटीसला दाखला दिलेला आहे, निशाणा साधलाय आणि त्यामुळे नोटीसवरून शिंदे ठाकरेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंचा मोदींवर वार, शिंदेंचा पलटवार. तेव्हा एक नोटीस आली होती, गेला तिकडे भेटायला मोदी साहेबांना. एक नोटीस आली तर मोदींकडे पळत गेले. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. नुसते डोळे वटारले तरी पक्षांतर, राऊतांचा घणाघात. नोटीसवरून शिंदे ठाकरेंमध्ये जुंपली.
रविवारचं शिबिर आणि सोमवारच्या शिवसेना वर्धापन दिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी शहांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट ठाकरेंना आलेल्या नोटीसचा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला. एक नोटीस आल्यावर ठाकरे मोदींकडे धावत गेल्याचा टोला शिंदेंनी वर्धापन दिनाच्या भाषणातून लगावला. अरे ते कुठे, तुम्ही कुठे? साऱ्या राज्याने पाहिलंय की जेव्हा एक नोटीस आली होती तेव्हा लेंडी पातळ झाली आणि गेला तिकडे भेटायला मोदी साहेबांना. शिष्टमंडळ मंडळ ठेवलं बाहेर आणि शिष्टाई गेली आत. हे काय आम्हाला माहित नाही? मुख्यमंत्र्यांनी आता नोटीसचा मुद्दा काढल्यावर त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाच्या वतीनंही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. एकनाथ शिंदेवर ईडीनं नुसते डोळे वटारले तरी ते पळून गेले असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर पलटवार केलाय. एकनाथ शिंदेना नुसते डोळे वाटारले ईडीने तर पळून गेले आणि पक्षांतर केले. ते कुठल्या नोटीसच्या गोष्टी करतायत? नुसतं त्यांच्या माणसाला तोंड उचलून घेऊन गेले. आम्हाला नोटीस आल्या, आम्ही बेडरपणे तुरुंगात गेलो. आम्ही गद्दारी नाही. एकंदरीतच तपास यंत्रणांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करत असतानाच आता मुख्यमंत्र्यांनीही याचाच आधार घेत ठाकरेंवर निशाणा साधलाय. पण आता संजय राऊतांनीही शिंदेंवर पलटवार केल्यानं पुन्हा एकदा तपास यंत्रणांवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवरती असल्याचा मोठा दावा शिवसेना नेते संजय शिरसाटांनी केला. जयंत पाटील यांची राष्ट्रवादीमध्ये घुसमट होत असून ते अस्वस्थ असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय. तर दुसरीकडे शरद पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील भाऊक झालेले होते. मात्र जयंत पाटील तेव्हा नाटक करत होते असंही विधान संजय शिरसाटांनी केलंय. तसंच राष्ट्रवादीचा जन्मच मुळात गद्दारीतून झालाय अशी बोचरी टीका देखील शिरसाटांनी केली. दरम्यान शिरसाटांच्या आरोपांना आता जयंत पाटलांनीही खास शैलीत उत्तर देत थेट शिरसाटांच्या क्रेडिबिलिटीवरती सवाल उपस्थित केलाय. आता राष्ट्रवादीमध्ये घुसमट होते, त्यांनाही कुठेतरी बाहेर पडायचं आहे. कारण की राष्ट्रवादीमध्ये जबरदस्त जे काही आहेत नेतृत्व जे आहे एक, ज्याला अख्खी राष्ट्रवादी घाबरते, ते आपल्याला टिकू देणार नाही. हे त्यांच्या मनोमन ठरवलं नाही. आमच्या संपर्कात नाही. ते भाजपमध्ये जातील. ते भाजपमध्ये जातील, निश्चित भाजपमध्ये जातील. संजय शिरसाट पेक्षा माझी क्रेडिबिलिटी जरा जास्त असेल नाही का? आता त्यांनी विचारलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी रिॲक्शन विचारणं म्हणजे जरा पुढे जाता झालं. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बेलवडीमध्ये तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. हरिभक्तांच्या विविध खेळामध्ये दंग झालेल्या वैष्णवांमुळे रिंगणात रंग भरलेला होता. मानाच्या अश्वानं वायू वेगानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि भाविकांनी हरिनामाचा एकच जय घोष करत अश्वाच्या टापांखालील धूळ कपाळी लावली. तर या बातमीपत्रामध्ये आता वेळ झालेली इथं थांबण्याचे. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.